अरे ऐक ना, ती साडीतली दीपिका पदुकोण किती छान दिसते यार. हो ना. आणि त्या दिवशी नाही का मी त्या नोरा फतेहीला पण साडीत बघितलं. अगदी पूर्ण व्यवस्थित साडी घातलेली. हो ना. आणि ती कोणती, अरे ती नाही का, थांब थांब, अरे ती यार, हां, आलिया, आलिया भट. तिने तर एकदम ढासू साडी घातलेली ना, मी तर तिच्या प्रेमातच पडलो अक्षरशः. हो ना. साड्यांमध्ये या मुली किती छान दिसतात. हो ना. नाहीतर आजकालची फॅशन काय, तेच ते कमी हाईटचे, कमी हाताचे, कमी कपडे घालायचे आणि फॅशन म्हणून मिरवायचे. अरे कपडे दाखवण्याची फॅशन पण एक वेगळीच कला आहे, माहिती आहे का? म्हणजे पूर्ण कपड्यांमध्ये जितकी विविधता आपण दाखवू शकतो तितकी विविधता आपण कमी कपड्यांमध्ये नाही दाखवू शकत. तेच ना. आता सर्वांचं शरीर तर सारखंच, ते बिना कपड्यांचं शरीर पाहण्यात काय मजा आहे. तेच ना. व्यवस्थित कपडे घालून किंवा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून तयार झालेल्या मुली किंवा अगदी मुलं पण बघ ना किती छान दिसतात. मुलांना तर काही चॉईसच नाही आहे. फक्त शर्ट आहे, टी शर्ट आहे आणि काय म्हणतात ते कुर्ता पजामा आहे. अरे नाही नाही, असं का म्हणतोस? त्यांना पण आहे ना, शेरवानी आहे, धोती आहे, परत रांगड्या मराठ्यांची छान प्रकारे अशी डौलदार टोपी आहे, फेटा आहे, त्याच्यावर शेरवानीवर ओढण्यासाठी ओढणी आहे. अजून काय पाहिजे? हो ना यार. आजकालच्या पिढीला ना याच्यातलं वेगळेपण आणि याच्यातली सुंदरता कळतच नाही, ओळखताच येत नाही मुळे. हो ना. आता आपल्यालाच सांगावं लागेल सर्वांना. त्यासाठी माहिती आहे ना तुला काय करावं लागेल? अरे हो यार.